मला उष्णतेचा फार त्रास होतो आणि माझ्या चेहऱ्यावरतीही पिंपल्स आहेत. सो जेव्हा आम्ही सर आणि मी एकाच ठिकाणी कामाला आहोत, तर मग सर बघतात, सांगतात. तर ते ऐकलं गेलं नव्हतं आधी आणि त्याच्यानंतर जेव्हा आत्ता डिक्लेअर केलं, की आपण शंख प्रक्षालन करणार आहोत. अ, तर तेव्हा ॲक्चुअली मलाही माहीत नव्हतं. बाकीच्यांच्याच अनुभवाप्रमाणे मलाही माहीत नव्हतं, की नक्की काय प्रकार आहे. पण जेव्हा मेनका मॅडमने ग्रुपमध्ये डिक्लेअर केलं, की आपण असं-असं करणार आहोत. त्यावेळेला थोडं सर्च केलं. मीही स्वतः YouTubeवरती पाहिलं आणि त्याच्यानंतर मग मॅडमने बरेचसे आमच्याकडनं आसनं वगैरे करून घेतली आणि त्याचाही फायदा शंख प्रक्षालनमध्ये करताना झाला. दुसरं जसं सर तुम्ही म्हणले, की देह निर्मल कारकम. तर ही माझा पहिला अनुभव होता. मला पुढे 3 महिन्यानंतर पुन्हा हे करायला आवडेल आणि मला स्वतःचे दोष पूर्णतः कमी करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर जसं आपण की 3 लिटर पाणी आपण हे पूर्ण दिवसामध्ये पितो. आता चॅलेंज हा होता, की ते 3 लिटर पाणी आपल्याला त्या त्या 8 म्हणजे 6 ते 8 या काळामध्ये पूर्ण करायचं होतं. सो इट्स व्हेरी बिग चॅलेंज आणि ते सुद्धा खारट पाणी प्यायचं होतं. सो नाही तरी पण मनाशी ठरवलं, की नाही आपल्याला हे करायचंच आहे आणि सातत्यानं पॉझिटिव्हिटी ठेवली, सातत्याने अफर्मेशन्स ठेवले, तर त्याचा चांगला फायदा होतो. याचं ते उत्तम उदाहरण आहे आणि त्यात मला म्हणजे इतकं पॉझिटिव्हली ते सगळं मी माझ्या बॉडीमध्ये घेतलेलं आहे आणि स्वतःला सातत्यानं सांगत राहिलं, की करायचंय, करायचंय. त्याच्यामुळे अलार्मच्या आधीच 4:45 वाजताच आज जाग आली होती, की नाही हे करायचंय आणि खूप चांगला इफेक्ट झाला आणि जसं तुम्ही म्हणले, की आठवडाभरामध्ये याचा इफेक्ट तुम्हाला हळू-हळू, हळू जाणवेल. तर मी तो मला तो बघायचा आहे, की नक्की काय अनुभव येतोय आणि जर खूपच ऑफ त्याचे चांगले इफेक्ट्स होणार आहेत बॉडीवरती आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 महिन्यानंतर मी परत ही क्रिया करायला तयार आहे. म्हणजे माझी इतकं चांगला अनुभव आहे. थँक यू सो मच फॉर दॅट.